नदीची गोष्ट ऐकता ऐकता आपण समुद्रात जाऊन आलो खोलवर. मन नावाचा समुद्र, अथांग. खरं म्हणजे अशा या अफाट समुद्रात एखादा माणूस बुडण्याची किंवा भरकटण्याची शक्यता जास्त. पण नानांसारखा तरबेज नावाडी असेल तर मात्र तो याच समुद्रावर निर्भीडपणे स्वार होतो, नाही? खरंय विजय, आपल्याकडे जे काही घडलं ना ते कदाचित पाश्चात्य संस्कृतीमध्ये रेग्युलर घडत असेल, पण आपल्या छोट्याशा जगामध्ये ही अशी घटना घडली. खरंच जगावेगळी आहे. हो ना. आणि किती छान पद्धतीने उलगडून सांगितलं ना नानांनी आणि आदित्यनी. मला खूप छान वाटतं रे अमित. म्हणजे नव्या आणि चांगल्या विचारांनी माणूस समृद्ध होतो असं म्हणतात, ते पटलं मला आज. पण आपला दृष्टिकोन मुळासकट बदलण्याचं सामर्थ्य त्या छोट्याशा गोष्टीमध्ये. हो ना. आणि अमित, तो अँकी सुद्धा किती चांगला मुलगा आहे रे. आम्ही आपलं उगाच आडी ठेवून बसलो होतो त्याच्याबद्दल मनात. विजया, मेघना कॉलेजमध्ये असताना त्याच्या प्रेमात पडली, साहजिक आहे. म्हणजे खरंच तो आहे तसा. आणि एक गोष्ट तुझ्या लक्षात येते. कोणती? मेघनाने आदित्याला पहिल्याच दिवशी हे सगळं का सांगितलं, त्याला हो म्हणायला एवढा वेळ का घेतला. आज त्या अँकीला भेटल्यावर, त्याला नीट जाणून घेतल्यावर ती लक्षात आलं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपला आदित्य सुद्धा मनाने किती मोठा आहे हे अगदी प्रकर्षाने जाणवलं, नाही? खरंय विजय, त्यांनी जे काही केलं ते सोपं नव्हतं. कौतुक वाटतं मला त्याचं. मला पण कौतुक आणि अभिमान सुद्धा. आपण खरंच एका अग्निदेव्यातून बाहेर आलो का रे आदित्य? आपण हॉलमध्ये जमलो आणि त्यानंतर जे काही घडलं त्याचा अर्थ पूर्णपणे उतरायचा अजून माझ्या मनात. खूप दडपण होता आणि दुसरीकडे खूप विश्वास होता की मन असं बधीर झाल्यासारखं झालं होतं. त्यातच ऐनवेळी बाबा आल्यामुळे धीर खचल्यासारखा झाला होता माझा. पण मला एकच कळत होतं, आपण करतोय ते बरोबर आहे आणि तू माझ्या सोबत आहेस. धडपण तर माझ्याही मनावर आलं होतं यार. मुळात अँकी येईल की नाही याची शंका जास्त होती. तो जर आला नसता ना मेघना, तर मला फार वाईट वाटलं असतं. पण थँक गॉड तो आला. आणि मला जे सांगायचं होतं ना ते त्याच्यापर्यंत पोहोचलं. आणि इतकं चांगलं पोहोचलं ना की तोच सूर उचलून त्यानेही काही सांगितलं जे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं. यासाठी धडपडत होतो ना आपण. मेघना, तुझ्या कोंडीत अडकला होता ना, ती कोंडी फुटली. स्वतःभोवतीची सगळी बंधनं तोडून टाकली त्याने आणि तो मोकळा झाला. हो, लख्ख जाणवलं ते मला. पण त्याने जर हट्ट केला असता, आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला असता ना, तर एक विचित्र गुंता जन्मभर आपल्या आयुष्यात भिरभिरत राहिला असता. खूप मोठं धाडस केलं होतं आपण. त्याने जर रिस्पॉन्स दिला नसता तर तोंडघशी पडलो असतो आपण. पण त्याने आपल्या भावनेचा मान राखला. मी त्याला मित्र म्हणून खूप काही दिले असं म्हणाला तो. पण तुला माहितीये मेघना, देणाऱ्या इतकाच घेणाराही महत्वाचा असतो. अरे, घेणाऱ्यानेच जर पाठ फिरवली तर देणाऱ्याची लाख मोलाची उंजळ सुद्धा मातीमोल होते, है ना? आज आपलं नातं परिपूर्ण झालंय मेघना.
वेगळंच वाटतंय हो. असं वाटलं की शांत समुद्रावर आपण संथपणे प्रवास करतोय आणि अचानक काळे ढग दाटून यावेत. सगळी वादळाची लक्षणे दिसायला लागली. जीवाचा थरकापूड आला हो. आणि पाहता पाहता ते वादळ निघून गेलं. आकाश कसं अगदी स्वच्छ स्वच्छ झालं. वादळाऐवजी वाऱ्याची मंद झुळूक यावी. आदित्य आणि मेघनाच्या लग्नापासूनचा सगळा प्रवास आठवला. सकाळपर्यंत मी माझ्या नजरेने सगळं बघत होते. मग संध्याकाळी तुम्ही बोललात. आदित्य, अंकी सगळ्यांनी आपली मनं मोकळी केली आणि मग मात्र मी मेघनाच्या नजरेने बघायला लागले. आदित्यच्या नजरेने बघायला लागले. अंकीच्याही. आणि ही नजर तुम्ही मला दिलीत. खरंच एखाद्या नात्याकडे आपण किती विशिष्ट पद्धतीने पाहत असतो नाही हो. पण काही नाती ही चौकटीच्या बाहेरची असतात. आणि नेमका तिथेच आपला पाय अडखळतो. आणि मग एकतर आपण ते घाईघाईने नातं नाकारतो तरी, किंवा मग जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो ते एखाद्या चौकटीत बसवण्याचा. हे काय खरं नाही. जगण्यातला सगळा स्वाभाविक आनंद गमावून बसतो आपण, हो ना? मग जाणार होतीस ना कुठेतरी मॉलमध्ये भटकायला दिवसभर? हो, पण तुमचं ऐकून थांबले ना मी घरी. काय आता परत परत चिडवता हो मला. मग चिडलीस की चांगली दिसतेस ना तू, म्हणून. हो. झालं तुमचं पुन्हा सुरू. झोपा गपचूप. पण खरं सांगू, भरून पावले हो. आणि भरून आलं सुद्धा, हो ना? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे हे का काय? तुझं ते फ्रूट प्रकरण बोंबलला वाटतं. हा, सकाळी उठल्यावर तुला फळं घ्यायला सांगितली होती ना. तुझ्या मॉनिटर आहेस ना तू. माझ्या कसा पितोय? तू पण ना धन्य आहेस हा आदित्य. तुला काय वाटतं, मॉनिटरचं ऐकतात का या घरात सगळे लोक? आणि तीही असली अतरंगी मुलं. विजया, अति होतंय ना तुझं. अरे मला अतरंगी म्हणायची तू धाडस कसं करू शकतेस का? धाडस नाही अमित, ही वस्तुस्थिती आहे. अरे हिच्यामुळे मला फळं खायला लागायची. एखादी असते ना बायको तर म्हणायला असते की अमित फळं मी खाते, तू चहा पी. पण नाही. बघितलंस ना आदित्य, त्याचं डोकं कसं चालतं ते. हा ऐकणार आहे माझं. आम्ही तुला सांगून ठेवते, परत ऍसिडिटी झाली ना तर मला सांगू नकोस. अरे पण बाकी सगळं करतोय ना मी. ते 500 डबे नेतो ना रोज डोक्यावर ऑफिसला. मग 500 बघितलंस? उपकार झाले ना तुमचे अमित साहेब, धन्यवाद. बरं ऐक ना, आमचा ना शाळेतला 10वीचा ग्रुप एकत्र जमायचं म्हणतोय. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या नवऱ्याला किंवा बायकोला घेऊन येणार आहे. पुढच्या मला वाटतं 3 रविवारपैकी एका रविवारी असेल कुठल्या तरी. मी कळवतेस तुला तारखा. तुला जमेल का ते सांग ना मला प्लीज. हे पण मजा येते रियुनियनला. हो. कोणी ओळखूच येत नाहीत आपल्या समोर. ते 10वीचे चेहरे असतात ना. अरे तुला सांगतो विजयाला तर कोणी ओळखणारच नाही. हो, अरे असे लांब केस होते तिचे. अय्या खरंच? ताई ते माझे फोटो दाखवा ना मला, लांब केसवाले. काय आला? सांगू सांगू जसं काही मी नको म्हणाले तर तू सांगणारच नाहीयेस ना. सांगा ना. कॉलेजच्या पहिल्या दिवशी आली
कॉलेजमध्ये 2 वेळा आणि रिबिनीची फुलं बांधतो ना तिच्या डोक्यावर फुलं. नशीब शाळेचा युनिफॉर्म घातला नव्हता हिने. अगं काय ना मेघना, माझे केस ना खूप लांब होते. मला वेण्याच नाही घालता यायच्या, आईच घालायची. आता नुकतीच शाळेतून बाहेर पडले होते, आईने आपल्या नेहमीप्रमाणे 2 वेण्या घातल्या आणि माझ्याही एवढं लक्षात नाही आलं ग. गेले कॉलेजमध्ये आणि मग कळलं आपण केवढी चूक केली होती. अगं पण मैत्रिणी होत्या सावरायला म्हणून बरं झालं. त्या सगळ्या मला लेडीज रूम मध्ये घेऊन गेल्या आणि तिथल्या तिथे मेकओव्हर केला माझा. पण नेमकं ह्याने बघितलं होतं ना 1 तास आधीच मला, मग काय. अच्छा, म्हणजे त्या वर बांधलेल्या 2 वेण्यांनी प्रेमात पडलं दादा तुला. ए, हो छान. आता मी हेअर कट केलंय ना, तर आता मला हा म्हणतोय पूर्वीसारखे लांब केस वाढवणं म्हणून आणि 2 वेण्या घाल म्हणे. बरं म्हणतोय काय माहितीये का, पटपट वाढव ना. आता कसे पटकन वाढतात का केस? काही बोलत असतो अमित तू. जसं काही केस वाढल्यावर तू वेण्या बांधणारच आहेस. हो, तुला काय वाटतं दादा थोडीच ऐकणार आहेत. अय्या, काय मेघना, हा तू पण हा? जावेला बरोबर तयार केलं तालमीत तू. हा झालं आलं का परत सगळं माझ्यावरच. या अगं बाई, डब्यात काय आणलंयस? ओल्या नारळाच्या वड्या. वा, सकाळी सकाळी? अगं ते म्हणजे काय झालं ग? मी खरं खरं सांगू का, म्हणजे काय अर्थात? मला पश्चाताप झालाय. काय केलंस एवढं पश्चात्ताप होण्यासारखं? तेच ते काय तेच? अगं म्हणजे मी त्या अँकी वरून जरा वाईटच वागले नाही का. चालायचंच ग, साहजिक आहे तेवढं. तू काय खास नणंद होऊन जाच केला नाहीस मेघनाला. हे बरोबर आहे, म्हणजे तसं आपल्या घरात घडणं शक्यच नाहीये. हम्म. पण म्हणजे या सगळ्या प्रकारात जो काही मी त्रागा केला त्यातून काय अर्थ निघतो हे जरा उशीरच कळलं मला. नाही म्हणजे सतीश मला सांगतच होता, पण मी हा, बोल बोल बोल, मनात ठेवू नकोस, बोल. पण याचा अर्थ मी मेघनावर संशय घेतला असंच झालं ना. तरी नशीब विजया माझ्या सोबत होती म्हणून निदान मी कंट्रोल मध्ये तरी होते. तर काय केलं असतं मी, माझं मलाच माहित नाही. नाही म्हणजे मीही थोडीशी तुझ्याच मार्गाने चालले होते, पण ह्यांच्यामुळे वाचले. नाना, कधी कधी आपण खूप वेड्यासारखे वागतो नाही का. अगे चालायचंच ग, माणसंच आहोत आपण. आपल्याला हक्कच आहे वेड्यासारखं वागण्याचा. मी नाही बघत कधी कधी वेड्यासारखा. माझं म्हणणं फक्त एवढंच असतं की माणसाने एकांगी होऊन एखादा निष्कर्ष पटकन काढू नये आणि त्याला चिकटून बसू नये. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याच्या फक्त 2 बाजू नाही, अनेक बाजू असतात. आणि त्या सगळ्या बाजूंनी त्या गोष्टीकडे बघितलं ना की त्या गोष्टीचं चित्र पूर्ण दिसतं आपल्याला. आणि कधी कधी ते आपण काढलेल्या निष्कर्षापेक्षा पूर्णपणे विरुद्ध सुद्धा असतं. हो नाना, आणि आता ते कळलंय मला, म्हणूनच तर जास्त वाईट वाटतंय. मेघना आणि अँकी बद्दल मी जरा चुकीचाच विचार करत होते. पण तुम्ही ती गोष्ट सांगितलीत ना झेन तत्वज्ञानाची, त्यामुळे माझे डोळे उघडले. मग मनाला हुरहुर लागली की या नव्या भावना मी इतर सगळ्यांपर्यंत कशा पोहोचवायच्या. मग एकदम सुचलं की काहीतरी गोड पदार्थ करूया आणि सगळ्यांचं तोंड गोड करूया. वा, तुला सुचलं? म्हणजे काय हो असं नाना, बोलता तुम्ही? बघ ना, माई नेहमी मला बोलत असतात. हो ग शोना, हो. आणि ना मी 1 डबा अँकी आणि अंजलीला सुद्धा जाऊन देऊन येणार. क्या बात. बघ, काय ग माई, मी आता बरोबर करतेय ना. हो,
अय्या केवढं घाबरवलंस तू पण ना आई. मजा ग गोकुळ ते माझं. मेघना, या 2 दिवसात एक मोठा प्रवास करून आलोय आपण. हो, काहीही न बोलता खूप काही बोललो आपण एकमेकींशी. सगळ्याच गोष्टी शब्दात नाही सांगतायत मेघना, पण खरंच तुझ्या घरच्या माणसांनी इतक्या कमी वेळात इतकं भरभरून दिलंय ना मला, माझा विश्वासच बसत नाहीये. कोणत्याही प्रकारची जड होणारी सहानुभूती न देता, आपली मतं न लादता इतकं काय सांगितलंय ना नानांनी आणि आदित्याने, की कोणतंही दडपण न घेता स्वतःकडे, स्वतःच्या आयुष्याकडे मन मोकळेपणाने पाहण्याचं धाडस झालंय माझं. मेघना, तुला कल्पना आहे ही केवढी मोठी गोष्ट आहे? हो, लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच माझ्या माणसांचा हा अनुभव आलाय मला. मीही स्वतःशी खूप झगडून या सुखापर्यंत पोचले अंजली. आता तुला सगळं माहितीच आहे, त्यामुळे मला नेमकं काय म्हणायचं याचा अर्थ कळत असेल तुला. हो, आमचं बोलणं नाही झालंय, पण मला खात्री आहे हँकींचा हा पुनर्जन्मच आहे. त्यांच्या चेहऱ्यावरची उदासी गेलेली पाहून मला खरंच खूप आनंद झालाय मेघना. तो नेहमी म्हणायचा आदित्यला, वी आर डेस्टिन्ड टू मीट. आणि खरंच तसंच झालं. त्याच्या हृदयात रुतलेला काटा आदित्यनेच हलक्या हाताने काढला. आयुष्य खूप गुंतागुंतीचं असतं, पण तो गुंता सोडवताही येतो. आपल्याच हातात असतं ते. खरंय, आयुष्य एका वाहत्या नदीसारखं असतं, पण आपण मात्र तिथेच उभे असतो. कळलंय मला. नमस्कार, नाना देसाई बोलतो. हॅलो नाना देसाई, मी आदित्य देसाई बोलतोय. काय रे बॉबड्या, कशासाठी फोन केलाय ते पोचलं वाटतं तुमच्यापर्यंत. पोचणारच. बेटा बेटा होताय, बाप बाप होताय. नाही पण खरंय नाना, तुम्ही बाप म्हणजे ना बापच आहात. आभार प्रदर्शनासाठी फोन केलायस का? हो नाना, तुम्ही किती भरभरून देताय आम्हाला याची कल्पना आहे का तुम्हाला? हो, खरं तर आहे. सगळी सिच्युएशन किती सुंदर हँडल केली तो तुम्ही. अरे नाही रे बा, मी फक्त तुझ्या मनातला विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुला थोडासा आधार दिला इतकंच. पण तोच तर खूप महत्वाचा होता ना नाना, विशेषतः माईसाठी. ती नाराज होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलीत तुम्ही. नाहीतर खरं सांगतो नाना, कदाचित माई आणि आमच्या दोघांचं नातं कायमचं तुटलं असतं. हा अँकी बाबतचा निर्णय मी अगदी स्पॉन्टेनियसली घेतला होता नाना.
पुढचा मागचा विचार न करता फक्त माझ्या अंतर्मनाला साक्षी ठेवून. पण नंतर त्यातलं गांभीर्य आणि त्याचे धोके लक्षात यायला लागले. बरं, घरात कोणाला काही सांगितलं नव्हतं त्याचंही दडपण आलं होतं. ते सगळं दडपण तुम्ही पेललत नाना. प्लीज मला थँक्यू म्हणू देत. You're always welcome, my child. आणि आता मला तुला थँक्यू म्हणून दे. काय? आम्ही केलेले संस्कार, आम्ही दिलेले विचार तुम्ही तुमच्यात रुजू दिलेत, वाढू दिलेत, आणि आता त्याला तुमच्या विचारांची नवीन पालवी फुटते. प्राऊड ऑफ यू. यापेक्षा मोठा आनंद काय असतो एखाद्या बापासाठी? थँक्यू माय चाइल्ड. लव्ह यू नाना. लव्ह यू टू.